कुर्डुवाडी शहरातील मोकाट जनावरांच्या वाढत्या त्रासाला अखेर नगर परिषदेने आळा घालण्यास सुरुवात केली असून नगराध्यक्षा जयश्री भिसे आणि स्वच्छता अधिकारी डॉक्टर मोहसिन मखन यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली। कुर्डुवाडी शहरात सध्या मोकाट जनावरांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। रस्त्यावर, बाजारपेठेत आणि विशेषतः भाजी मंडई परिसरात बेवारस गायी आणि इतर पाळीव जनावरं सर्रास फिरताना दिसत होती। यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघातांचीही शक्यता वाढली आहे। नागरिकांनी वारंवार नगर परिषदेकडे याबाबत तक्रारी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली। मात्र नगर परिषदेत प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे या समस्येकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये होती। अखेर नगर परिषद निवडणुकीनंतर नव्याने पदभार स्वीकारलेल्या नगराध्यक्षा जयश्री भिसे आणि स्वच्छता अधिकारी डॉक्टर मोहसिन मखनू यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेतली। नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह विशेष मोहीम राबवून शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याची कारवाई करण्यात आली। पकडलेल्या जनावरांना गोशाळेत सोडण्यासाठी ताब्यात घेण्यात आलं। यापूर्वीही संबंधित जनावरांच्या मालकांना अनेक वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं। कारवाई सुरू होताच काही जनावरांच्या मालकांनी नगर परिषदेकडे धाव घेत आम्ही 2 दिवसात जनावरांची व्यवस्था करतो, कृपया त्यांना गोशाळेत पाठवू नका अशी विनंती केली। मात्र प्रशासनाने नियमानुसार कारवाई सुरूच ठेवली। या मोहिमेमुळे शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येला काही प्रमाणात आळा बसणार असून नागरिकांनीही या कारवाईचं स्वागत केलं आहे। तसंच पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू ठेवण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यांना आपण नोटिसा पाठवलेल्या आहेत, त्यांनी काहींनी घेतलेत, काहींनी घेतलेले नाही। मग ज्यांनी घेतलेला किंवा काही असो जे जनावर मोकाट आहे त्यांना आपण एक तारीख सांगणार आहे, म्हणजे उघडपणे त्या तारखेपर्यंत झालं तर ठीक, नाही तर आपण त्यांना गोशाळेत सोडणार आहेत। आपण गावचा हा खूप मोठा प्रश्न आहे, प्रत्येकाला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागते। एक वयस्कर लोक असो किंवा चांगल्या व्यक्तीला सुद्धा गाईने मारणं करणं हे अपघातच आहे। त्याच्यासाठी मी एक कुर्डवाडीकरांना आवाहन करते की तुम्ही जी स्वतःची जी जनावरं आहेत तर ती बांधून ठेवा, ही तुम्हाला विनंती आहे। बऱ्याच कुर्डवाडीमध्ये अशी बऱ्याच नागरिकांची तक्रार आली की जनावरांमुळं ज्या मोकाट गायी आहेत त्या मोकाट गायी कंटिन्यू बाजारामध्ये फिरतात, लोकांना रस्त्याने जाताना फिरताना अडचण करतात, लोकांना मारतात। बरेचसे जवळजवळ 10 ते 15 नागरिक असे झाले ज्यांना गायींनी उडवलं आणि ते खुप्प्यामध्ये आता म्हणजे त्यांना ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये। आणि बरेचसे असे काही ना काही अडचण येते। आता नेहमी गुरुवारच्या बाजारामध्ये आपण पाहतो की जे शेतकरी बसलेले असते ते शेतकऱ्यांची भाजी उचलायची, फळं उचलायची, त्यामुळं आणि हे जनावरांची ताकद एवढी मजबूत असल्यामुळे ना त्यांना माणसांनी जरी धरलं किंवा काही केलं किंवा माणसाने हाकललं तरीसुद्धा जोपर्यंत ती भाजीपाला उचलत नाही तोपर्यंत ती तिथून हटत नाही। नागरिकांच्या अशी समस्या कंटिन्यू गेली 3-4 वर्ष झालं ह्या लोकांच्या समस्या कानावर येत असताना आज कुर्डुवाडी आरोग्य विभागाकडून आज ही मोहीम हाती घेतलेली आहे। जोपर्यंत कुर्डुवाडीतलं प्रत्येक जनावर हे गोशाळेमध्ये पाठवलं जाणार नाही तोपर्यंत ही मोहीम शांत राहणार नाही।